सर्वांचा सर्व मित्रांचा आणि माझं नाव आहे थॉमस अँड वेलकम टू माय व्लॉग. आणि आपण चाललोय मासेमारी करायला. तर मी आहे कतार दोहामध्ये आणि पहिल्यांदा मी तुम्हाला व्लॉगवर इंट्रोडक्शन देतो आहे. तर आपण बघूया आज मासेमारी कसे करतात इकडं. मेन आम्ही रॉडच्या निमित्ताने मासेमारी करतो. मी आहे मुंबईकर, मूल म्हणजे कुर्ला मुंबईला. आणि तच माफी मागतो जर माझी मराठी एवढी शुद्ध नाही तर. पण मी प्रयत्न करणार शुद्ध मराठीत बोलायला. पण मला माहिती आहे का खूप मिस्टेक्स होतील, कारण माझी आई जी आहे ईस्ट इंडियन समाजातून आहे. तर आमचं जर तुम्ही बघणार तर माझा लँग्वेज जरूर मिक्स होतोय, कारण ईस्ट इंडियन आणि मराठी मिक्स करून सांगतो. तर आपण पोर्टवरती आलोय. तर मी तुम्हाला इकडच्या जे हा फिशिंग पोर्ट नाही, कमर्शियल म्हणजे जिकडे मच्छीमारी येतात ते जरूर त्या साईडला मी दाखवणार तुम्हाला आता. ओके, तर हा बंदर आहे, इकडं कोस्ट गार्ड आहे तर जे कंट्रोल करतात. तुम्ही बघणार तर हे वुडन बोट्स जे आहेत, म्हणजे जे लाकडाचे बोट्स आहेत ते फिशिंग बोट्स आहेत. मेन जे कमर्शियल फिशिंग बोट असतात किंवा प्रायव्हेट बोट्ससुद्धा आहेत. हा वाला प्रायव्हेट बोट आहे. इकडे सर्व कमर्शियल आहे, खूप मोठा आहे बघा. इकडे पण प्रायव्हेट बोट्स पार्क केले जातात. हा समुद्र आहे, मस्त शांत समुद्र. आणि तुम्ही पाण्याची क्वालिटी बघणार तर इकडे बघा कसं क्लॅरिटी आहे. मासे सुद्धा दिसणार तुम्हाला. दिसत आहेत का मासे? बघा मासे, हे बघा. हा बघा मासा. तर इकडे पाण्याची क्वालिटी खूप चांगली असते. आणि जी आहेत हा आपला बोट आहे फिशिंगला, जे आपण बोट घेऊन जाणार. बघणार तुम्ही टीम्स ऑलरेडी आलेत लोक. आणि हे लोक जे असतात ते पोटर असतात, म्हणजे सामान वगैरे घालायला मदत करतात. तर आता मी तुम्हाला आपला कॅप्टन कोण आहे बोटीवरचा इंट्रोड्यूस करतो. मराठी नाहीत कॅप्टनला, पण इंग्लिश जरूर येतं. तर आपण बोलूया. तर आज आपल्याबरोबर कॅप्टन आहे शहादत, हाय, आणि हा कॅप्टन आहे सुलतान. हे दोन कॅप्टन आहेत आपल्याकडे. आणि तिसरा कॅप्टन गेलाय ते कोस्ट गार्डला. तर बघूया आज काय भेटतोय. तर आपण हे आलोय आता कोस्ट गार्डसाठी. हा आपला कॅप्टन आहे जो कोस्ट गार्डला जाऊन आपले ID दाखवणार. आणि रॉड्स रेडी आहे. आज मी तुम्हाला माझा सेटअप दाखवतोय. सारवोसा 5000 आहे, पेनचा रॉड आहे आणि जिग आहे जॅक्सन. जिग दाखवतो तुम्हाला, कारण जिग हे भरपूर महत्त्वपूर्ण असतोय मासेमारी करताना. हा जॅक्सन जिग आहे, रिफ्लेक्ट चांगला होतोय पाणीमध्ये हा जिग. तर रिझल्ट चांगले आहेत ह्याचे. आणि हा रॉड आणि सारगोसा तर आपल्याला माहीतच आहे की बेस्ट रॉड आहे फाईट करायला. आणि छोटे किंग असले तर इझिली खेचून येतात, मोठे असले तर जरूर चांगला पडतोय सारगोसा. हे आपण इकडं आता परमिशन घेऊन कोस्ट गार्डची तुम्ही बघणार. हे आपले कॅप्टन इकडे कोस्ट गार्डकडे गेलेत, परमिशन घेणार. आणि मग आपण समुद्रात निघूया आणि पुढे पाहूया जसं ॲक्शन येतोय, ॲक्टिव्हिटी येतोय, काय काय भेटणार. आता हे बघा इकडे फीडिंग चालू आहे माशांची. तुम्ही बघू शकता इकडं जम्प आणि ॲक्टिव्हिटी म्हणतात आम्ही इकडं. हे बघा दिसत आहेत का माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण इकडे भरपूर जाम फीडिंग आहे. हे बघा खूप फीडिंग आहे. तर सर्व लोक आता जिगिंग करतायत. तुम्ही बघा कॅप्टन फास्ट जिगिंग करतोय, सुलतान, शहादत जिगिंग करतोय, हा हुसेन, मुख्तार सर्व जिगिंग करतायत. बघूया कोणाला काय कॅच भेटतोय. हे बघा फीडिंग चालू आहे माशांची. आता हे लोक जिगिंग करतायत सर्व माशांची. भरपूर फीडिंग चालू आहे इकडे. बघूया हे बघा हुकअप हुकअप. ओके, बघूया कुठला मास भेटतोय यांना. आला बघा सुरमय आहे, सुरमय आहे, सुरमय सुरमय आहे. सुरमय आलाय. नाईस वन, नाईस वन. बघूया आता
हा मुक्तार आणि शहादत करतायत. मुक्तार म्हणतोय की आत्ता तो पकडणार, बघूया. मला स्वतःला आता एक हा किंग भेटला आहे. दे दे दे, गाप दे गाप दे गाप दे गाप दे गाप दे. कॅप्टन प्लेइंग वन हँड, गाफिंग वन हँड. हा बघा कॅप्टन एक हाताने गाफ, एक हाताने पकडतोय. आणि लँडेड. हे बघा किंग सुरमई. हा बघा हा कॅप्टन चकवात आहे. हाडालार म्हणजे बांगलादेश मध्ये म्हणतात की जिकडे ऍक्टिव्हिटी चालत त्याला हाडालार म्हणतात. हे बघा आता हे बघा बोटचं बघा काय झालंय काम तमाम. हे आहे मासे, 3 इकडे आहेत, इकडे आहे. आता अजून आत पण आहे. इकडं हा टँकर आहे, हा चिलर आहे. आता आपण दुसऱ्या ठिकाणाला जातोय. आता आपण हा जिग तयार करूया. हा जिग आहे 80 ग्राम आणि अशी शोक बघा एकदम वेगळ्या प्रकारचा अशी शोक यूज करूया मोठ्या माशासाठी. हे स्लो जिगिंग करतायत आता बघा. जिग दिसत असाल तुम्हाला का नाही माहित नाही. स्लो जिगिंग मध्ये बाराकोडाचे चान्सेस आहेत मारायचे. आता 2 बाराकोडा पकडलेत, छोटे साईज आहेत, पण चान्सेस आहेत. हा एक मासा मला भेटलाय, त्याला आम्ही सोली म्हणतो. हे बघा चांगली साईज आहे. बघूया यांना काय भेटतं. आता हे छोटे मासे पकडतायत, बेट फिश, किंग किंवा ग्रुपर पकडण्यासाठी लाईव्ह बेट पाहिजे असता. मित्रांनो आता वेळ आली आराम करायची. आपला लंच वगैरे झाला आहे आणि जरूर 1 तास आराम करूया. त्याच्यानंतर पुन्हा लागूया मासेमारासाठी. बघूया अजून काय काय भेटते. ओके. आणि अजून एक पद्धत तुम्हाला सांगायचं विसरलो मी. आम्ही झोपतानाही सुद्धा ग्लव्स आणि हा रॉड घेऊन झोपतो. म्हणजे कधी फीडिंग दिसली तर लवकरच कास्ट करता येणार तसं. तर आजचं अजूनपर्यंत कॅच खूप चांगला आहे. माझ्या हिशोबाने एक 40 सुरमई भेटलेत आम्हाला. आणि बघूया अजून काय काय भेटतोय. आम्ही बघतोय मोठा सुरमई पकडायला 20च्या वरती. जर भेटलं मग कामच भारी होणार. बघूया आज नशीब काय आपलं. आता आपल्याला खूप मोठी फीडिंग सापडली आहे. मी तुम्हाला दाखवतोय लांबून. नजारा बघा जरा फीडिंगची. हा फीडिंग सुरमईचा फीडिंग आहे. मोठी सुरमई असते याच्यात, छोटी पण असते. मोठी मिळायची खूप अपेक्षा जास्त आहे. हे बघा फीडिंग, हे बघा. आता बघा आपल्याला मासा लागला आहे. बघूया कुठला मासा आहे. गुड, चांगला साईज आहे. इट्स अ गुड साईज किंग. सुरमई लागलाय, चांगली साईज आहे. गाफ करून त्याला वर घेऊया. अब्दुल्ला जिग आहे सिल्वर झेब्रा. बघा तुम्हाला दिसतोय, चांगली साईज लागली आहे. गाफ लागत नाही आहे पाण्यात. हे बघा चांगली साईज आहे बघा. बघा मित्रांनो. ओके मित्रांनो, आता घरी जायची तयारी. तरी पण आम्ही बघूया जर ऑन द वे घरी जाताना जर कुठे ॲक्टिव्हिटी भेटली, फीडिंग भेटली तर आम्ही करूया काहीतरी उपद्याप मासे पकडूया. पण नाही तर डायरेक्ट घरी. किती सुंदर आहे बघा वातावरण. आता आम्ही जस्ट आलो आहे मासेमारी करून. हे बघा आम्ही पोटवरती आहे, छोटंसं पोट सारखं आहे. आता आम्ही पोचलो आहे. मी तुम्हाला मासे दाखवतो. आता सध्या फक्त आम्ही सुरमई काढतोय बाहेर. हे बघा सुरमई काढायचं काम चालू आहे बाहेर. हे बघा
आता बघता किती सुरमई निघतात, किती काय निघतात. हा बघा मासे, आजचे पकडलेले मासे, सुरमईचा भंडार लागलाय मित्रांनो. हे फक्त रॉड आणि रील वर, आणि हे लागलेत. आम्ही 5 प्लेयर खेळलोय, आम्ही 5 प्लेयरनी हे पकडले. हे पण लागलेत मासे, एक ग्रुप पण लागलाय. बाराखुडाही सुद्धा लागलाय, 2-3 बाराखुडा लागलाय तिकडं बघा. हे बघा बाराखुडा आहे, हा मासा आहे, त्याला आम्ही शेरी म्हणतो इकडं, मोठी शेरी आहे. ग्रुपर आहे आणि बाकीचे सर्व आपले एकदम चमचमीत सुरमई बघा. तो आज हो गया काम.